नमस्कार. महा एपिसोडच्या पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण. इकडे मामा घरातून बाहेर चाललेले असतात तेव्हा ते लगेच इकडे भैरवीला विचारतात, भैरवी मुलांचं काय झालं ग, मुलं शाळेत गेली का? तेव्हा भैरवी म्हणते, हो बाबा आता शाळेत गेली आहेत. तेव्हा ते विचारतात, मला सांग त्यांची परिस्थिती आता चांगली आहे का, म्हणजे संयमी गेल्यामुळे त्यांना जो त्रास होत आहे आता ते नॉर्मल वागतायत का? तेव्हा भैरवी म्हणते, हो बाबा थोडेफार नॉर्मल तर झाले आहेत पण थोडा वेळ लागू शकतो. तेव्हा मामा म्हणतात, ठीक आहे निलिमा मी जात आहे. तेव्हा निलिमा ते म्हणतात, काय झालं दादा, थांब जरा मी तुझा डबा घेऊन येते. तेव्हा ते म्हणते, डबाची गरज नाही आहे, मी जरा इथेच मुंबई बाहेर थोडं देवदर्शन करून येतोय. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे तुम्ही कधीपर्यंत येणार आहात? तेव्हा ते म्हणतात, 1-2 दिवसात येऊन जाईल, तुम्ही कोणी काळजी करू नका, मी येतोच. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे. तसंही सुकटणकरांची ऑफर संपायला आता 2च दिवस राहिले आहे, मग मी त्यांना नकार कळवू का? तेव्हा मामा म्हणतात, नाही त्यांना नकार कळवायची गरज नाही, जोपर्यंत मी वापस येत नाही ना तोपर्यंत नकार होकार काहीच कळवायचं नाही. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे बाबा काही हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. मामा लगेच तिथून निघून जातात. इकडे किशा मामा कामामध्ये चोरी करत असतात. तेवढ्यात मामा तिथे येतात आणि म्हणायला लागतात, काय किशा भाऊ काय चाललं काय आहे? मी तुम्हाला आत्ताच वॉर्निंग देऊन सांगतोय की मी बाहेर चाललो आहे आणि मी गेल्याच्या नंतर इथे उचापत्या केल्या ना तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा किशा म्हणतात, काय बोलले तुम्ही भाऊजी, ऐकायला नाही आले? तेव्हा म्हणतात, मग वेगळ्या भाषेत तुला ऐकायला लावू का की मी काय म्हटलो? तसंही तुला माझं बोलणं लवकर ऐकायला येत नाही ना, म्हणून इज्जतीत राहा. जर माझ्या मागे काही कटकारस्थान केलं ना तर गाठ माझ्याशी असणार आहे, हे आठवण ठेव. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे भाऊजी मी काहीच करणार नाही, मी कशाला काय करू? तो लगेच त्याच्या कामाला लागतो. पण त्याला संशय आलेला असतो की हे भाऊजी असे का बोलले, म्हणून तो तातडीने वर येतो आणि यांना विचारतो, भाऊजी आता कुठेतरी गेले आहेत, ते कुठे गेले आपल्याला समजायला पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो, ते ऑफिसला गेले असतील, अजून ते कुठे जातात हो? तेव्हा ते म्हणतात, नाही काहीतरी गडबड आहे, कारण की भाऊजी ऑफिसला जाताना मला असं बोलून जात नाही की किशा काही कटकारस्थान केला तर गाठ माझ्याशी आहे, त्यांनी अक्षरशः मला धमकावलं होतं, म्हणजे ते नेमकेच कुठेतरी गेले आहेत. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, तसंही मामा या घरामध्ये जे काही सुरू असेल ना ते माझ्या जास्त तुला माहिती असतं, मग या सगळ्या गोष्टीचा तूच छडा लावू शकतो ना, दुसरी तुझ्याकडे कामं तरी काय आहेत? तेव्हा ते म्हणतात, तू माझ्याजवळ तरी काम आहे, तुझ्याजवळ तर काहीच नाही. तेव्हा ते म्हणायला लागतात, जा तुझं काम कर, उगाच वेळ वाया घालू नको. किशा मामा शोधायला लागतात की नेमकं हे प्रकरण आहे तरी काय. तेवढ्यात राधामामा विचारतात, काय रे अनिश तुला चहा कॉफी खायला काही हवं आहे का? तेव्हा तो म्हणतो, नको मला काहीच. पण त्यालाही थोडं टेन्शन आलेलं असतं की नेमके बाबा गेले तरी कुठे. दुसरीकडे भैरवी इकडे बाहेर जात असते. तेवढ्यात तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणायला लागतात, भैरवी संयमीचं काय झालं ग, ती व्यवस्थित पोचली ना? तेव्हा ती म्हणते, हो ती व्यवस्थित पोचली आहे आणि तिला फ्लाईटमध्ये अजून 2-3 जण भेटली जी त्याच युनिव्हर्सिटीला चालली होती, मग त्यांच्याशी भेट घेतली आणि सगळे कॅम्पसला गेले. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, कसं आहे माहिती का, आत्ताची जनरेशन आहे ना ही जरा सुपर फास्टच आहे, यांना सगळ्यातलं सगळं कळतं आणि सगळं नीट सुद्धा हँडल करतात. पण एक काम कर, संध्याकाळी माझ्या घरी अशोकला पाठवून दे, म्हणजे कसं संयमीमुळे तो थोडासा नाखुश आहे ना, त्याच्या जर माझ्याशी गप्पा मारेल तर त्याला थोडं चांगलं वाटेल. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा तर कुठेतरी बाहेरच गेले आणि त्यांनी सांगितलं देवदर्शनाला गेले आहेत. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाही, पण भैरवी तुझ्या बिझनेसचं काय झालं, तू त्या सुकटणकरांची ऑफर एक्सेप्ट करणार आहेस का? तेव्हा ती म्हणते, अजून तरी काही ठरलं नाही, पण बाबा असं सांगून गेले आहेत की जोपर्यंत ते वापस येत नाही ना तोपर्यंत मी काय डिसिजन द्यावा नाही. तेव्हा ते म्हणतो, आता तो गेला आहे ना तो काही ना काही नवीन आयडिया घेऊनच येईल. तुझा सासरा आहे ना तो हार मानणारा नाही आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये सोल्युशन शोधत असतो की कुठून कसं काय चांगलं व्हावं. आणि मला खात्री आहे तो जेव्हा वापस येईल ना फ्रेश मूडने काही ना काही नक्कीच घेऊन येईल. तेव्हा ती म्हणते, खरंच मी तर अपेक्षा सोडली होती या बिझनेसची, पण बाबा अजून सुद्धा एवढे पॉझिटिव्ह आहेत ना, त्यांना बघून मला खरंच शिकण्यासारखं वाटते की एवढं पॉझिटिव्ह माणसाने राहायला पाहिजे. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, हो त्याच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, आपल्या सगळ्यांना त्याच्याकडून शिकायलाच पाहिजे, पण तू स्वतःकडे लक्ष सुद्धा दे आणि घराकडे सुद्धा. भैरवी लगेच तिच्या कामाला तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर इकडे
भैरवी बघत असते की आता फक्त 2च दिवस राहिले आहेत आणि 2 दिवसामध्ये आपल्याला डिसिजन द्यायचा आहे. तेवढ्यात अनिश तिच्या समोर येतो आणि म्हणायला, तुम्ही प्रोटीन पित आहे. खरं म्हटलं तर माझी बायको आता बिझनेस करणार आहे. मग ही वस्तू थोडी महाग असते पण परवडण्यासारखी आहे, कारण की बिझनेस केला म्हणजे आमचं राहणीमान थोडं बदलून जाईल ना. काय झालं भैरवी, बिझनेसचं ग, तू बिझनेस आता करणार नाही का? अच्छा, 50 लाख रुपये जमले नाही का? तो अक्षरशः भैरवीला टोमणे देत असतो. तेवढ्यात तो खाली बसतो आणि जोरजोरात हसून म्हणायला लागतो, मी तुला पहिल्यापासून सांगितलं होतं की तुला घरचं काम करायला पाहिजे. एक सामान्य स्त्रीसारखं वाग. जसं मी एक्सेप्ट केलं आहे की मी सामान्य आहे, मला सगळ्याच गोष्टी जमू शकत नाही, पण तुमचं आहे ना, तू स्वतःला सुपरवुमन समजते. तुला असं वाटते तुझ्या एवढं कोणीच महत्वाचं नाही, टॅलेंटेड, खूप जास्त जास्त तुला अति वाटत असतं. असं काहीच नाहीये तुझ्या बाबतीत, म्हणून उगाच तुझे जे गैरसमज आहेत ना ते दूर कर. तेवढ्यात भैरवी म्हणायला लागते, अच्छा चल मी एक्सेप्ट सुद्धा करते की मी बेसिक आहे, पण तुला माहितीये का माझ्याजवळ सुपर टॅलेंटेड सासरे आहेत आणि त्यांनी मला कधी हार मानायला शिकवलं नाही. त्यांनी नेहमी मला सांगितलं आहे की खंबीरपणे उभं राहायचं आणि ते तर मी करूनच राहील ना. तेव्हा अनिश म्हणतो, मी सांगितलं आहे ना ती ऑफर तू डिक्लाइन करायची आणि जर तू ती ऑफर एक्सेप्ट केली ना तर असं समज आपलं ना तर संपण्यामध्ये जमा आहे. तेव्हा भैरवी त्याला म्हणायला लागते. तेवढ्यात अनिश सुद्धा तिथून निघेले असतो. भैरवी म्हणते, अनिश आपलं ना तर संपण्यामध्ये जमा आहे. खरं म्हटलं हे तुला समजलं नाही पण मला तर समजलेलं आहे. पण माझी खात्री आहे बाबा या नात्यामध्येही काही ना काही नक्कीच घडून आणतील. तर दुसरीकडे थोड्या वेळानंतर सगळे जेवणाला बसलेले असतात. तेवढ्यात नीलिमाते म्हणतात, मुलांनो पोट भरून जेवून घ्या, काही कमी करू नका. तेवढ्यात ते म्हणतात, आजोबा कुठे गेले, आजोबा का दिसत नाही? तेव्हा भैरवी सांगायला लागते, आजोबा देवदर्शनाला थोडे बाहेर गेले आहेत, तुम्ही तुमच्या जेवणाकडे लक्ष द्या ना. तेव्हा ते म्हणतात, नाही ना माऊ, ते असे का गेले आणि आम्हाला भेटले का नाही? तेव्हा भैरवी सांगते, अरे तुम्ही सगळे शाळेमध्ये होता ना आणि जर तुमची वाट बघत बसले असते तर त्यांना उशीर झाला असतं म्हणून ते पहिले गेले. तेव्हा ते म्हणतात, असं सगळे का करतायत आणि आजोबाशी का सोडून गेले, आम्हाला नाही पटलं. तेवढ्यात ईशानचं बोलणं ऐकून अनिश म्हणायला लागतो, तुम्ही जेवून घ्या मुलांनो, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आजोबा गेले आहेत, तिथून वापस सुद्धा येतील, तसंही थोडं फेरफटका मारायला गेले असतील. तेवढ्यात ते विचारतात, तुम्ही दोघी जेवत का नाही? तेव्हा लगेच राधामाई म्हणायला लागतात, जेवण आपल्यापुरतंच बनलं आहे, त्यांचं जेवण मी बनवणार नाही. तेव्हा नीलिमात्या म्हणतात, आम्ही आमच्यासाठी खिचडी टाकली आहे, तुम्ही आमची काळजी करू नका, मुलांनो पहिले जेवून घ्या. तर दुसरीकडे इकडे संजय मामांच्या जवळ बसलेला असतो. तेवढ्यात मामांची बोटं हालायला लागतात. ते बघता तो लगेच नर्सला बोलवतो आणि चेक करायला सांगतो, यांची तब्येत तर ठीक आहे ना, बघा बघा यांना शुद्ध आली. तेव्हा ते म्हणतात, हो थांबा जरा, मी डॉक्टरला बोलवत आहे. त्यांना बघून मामा लगेच विचारतात, तुम्ही ठीक तर आहात ना? मामांच्या तोंडातून शब्द निघत नसतात कारण की ते अजून सुद्धा ऑपरेशनच्या झोनमध्ये असतात. तर थोड्या दिवसानंतर इकडे भैरवीचं टेन्शन वाढलेलं असतं. तेव्हा ते विचार करते, कालपासून बाबा गेले आहेत पण त्यांचा फोन लागत नाही. तेव्हा नीलिमाते म्हणतात, काय झालं तुला, तू एवढी का पॅनिक होत आहे? दादा गेला आहे, सांगून गेला आहे ना, येईल तो नक्की वापस. तेव्हा ती म्हणते, पण ते असं कधी करत नाही, फोन का लागत नाही, मला हेच समजत नाही. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर ते तोंड लपवायला गेले आहेत. पहिले खूप मोठ्या मोठ्या बाता केल्या ना की मी हे करेल, मी ते करेल, माझ्याकडे पैसे जमतील, असं तसं, पण आता ते काही जमलं नाही म्हणून तोंड लपवायला गेले आहेत. तेव्हा नीलिमाते म्हणतात, अनिश तू काय बोलतोय, तेही स्वतःच्या बापाच्या बाबतीत, तुला समजते का काय बोलावं आणि काय नाही? तेव्हा तो म्हणतो, मी जे काही बोलतोय ना ते योग्यच बोलत आहे आणि तसंही त्यांना तोंड लपवायचं होतं म्हणून देवदर्शनाचा बहाणा देऊन गेले आहेत, अजून काहीच नाही. तेवढ्यात भैरवीचा फोन वाजतो. तेव्हा अनिश विचारतो, काय बाबांचाच फोन आहे का? तेव्हा राजनचा फोन आलेला असतो. ते बघता तो म्हणायला लागतो, बघ बघ राजनचा फोन आला आहे, आता यालाही काहीतरी सांगायचं असेल ना? तेव्हा राजन विचारतो, भैरवी आता दिवस संपत आला आहे आणि शेवटचा दिवस बाकी आहे, तू काय डिसिजन घेतला आहे ते सांगशील का, की तुझा डिसिजन फायनल झाला आहे की नाही? तेव्हा ती म्हणते, मी डिसिजन तर घेतला आहे पण मी तुला सांगितलं आहे ना, जोपर्यंत
मी तुला स्वतःहून येऊन निर्णय सांगत नाही तोपर्यंत तू पुढे जाऊ नको. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, मी तुझी वाट बघेल. तेव्हा अनिशी तिथेच उभा असतो. इकडे राजनलाही थोडं टेन्शन आलेलं असतं की भैरवी नेमका निर्णय तरी काय घेईल, ती हो बोलेल की नाही बोलेल या गोष्टीचं तोही थोडा टेन्शन घेत असतो. तर दुसरीकडे संजय विचारत असतो तुम्ही आता ठीक आहात ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा मामा म्हणतात हो मी ठीक आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, माझ्या घरच्यांना यातलं काहीच कळू देऊ नका. तेव्हा ते विचारतात म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या ऑपरेशनला आले आणि घरी काही सांगितलंच नाही का. मामांच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तर दुसरीकडे भैरवी खूप पॅनिक झालेली असते. तेव्हा ती म्हणते काहीतरी करायला लागेल, आजोबा अजून कसे आले नाही हे कोणाला काही कळत नाही. तेवढ्याच रेंज म्हणतो ईश्वर काका तुम्हाला काका काही सांगून गेले आहेत का, आठवण करा ना. तेव्हा ते म्हणतात नाही रे, मला खरंच काही आठवण नाही आणि तुम्हाला काहीच बोललेला नाहीये हे. तेवढ्यात निलिमाते म्हणतात अरे तो आम्हाला सांगून तर गेला, पण त्यानंतर त्याचा कॉन्टॅक्टच होत नाही आणि त्याला तर माहिती आहे ना आम्ही सगळे त्याची काळजी करत असो. दादा असं कधी वागत नाही, आज असं का वागला हे काही अर्थच लागत नाही. तेव्हा ईश्वर काका म्हणतात काहीतरी नक्कीच गडबड आहे, तो येईल पण तो असं का वागतोय काही अंदाज लागत नाहीये हे. तेवढ्यात अनिश म्हणतो ते गेले देवदर्शनाला आणि येऊन जातील ना, तुम्ही सगळे एवढी का काळजी घेताय. तेव्हा ईश्वर काका म्हणतात आपण एक काम करूया, ती कुलदेवतेला जायचं म्हटलं आहे ना, आपण तिकडे जाऊ. तेव्हा अनिश म्हणतो असं कोणाच्या मागे जायची गरज नाही, ते येऊन जातील. तेव्हा भैरवी म्हणते तुझा बाप गायब झाला हे 2 दिवस झालं, तुला लाज नाही वाटत का रे अनिश. खरंच तुला बघून मला अशी आता लाज म्हणजे सगळंच वाटायला लागलं आहे. कारण की त्यांची तब्येत त्यांचं वय बघता ते असे अचानक गायब होणं आणि त्यांची जी मानसिक स्थिती होती ना त्यानुसार ते काहीही करू शकतात, म्हणून आम्हाला सगळ्यांना त्यांची काळजी वाटत आहे. तेवढ्यात इरा म्हणायला लागते खरंच आजोबा येतील ना, आजोबा असे कुठे गायब झाले आहे. तेव्हा निलिमात्या म्हणतात तुम्ही नका काळजी करू, ते नक्की येऊन जातील. तेव्हा भैरवी म्हणायला लागते खरं म्हटलं तर आज राजनला देण्याची शेवटचा दिवस आहे, मग माझी खात्री आहे आज बाबा येऊनच जातील. तेव्हा निलिमात्या म्हणतात आता माझ्या मनाला काही शांती लागत नाही, मी पहिले देव पाण्यामध्ये ठेवते. त्या लगेच एक ताट घेतात आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात. इकडे अनिश त्यांच्याकडे थोडा रागानेच बघत असतो. तेवढ्यात निलिमात्या एक एक पळीने तिथे पाणी टाकायला लागतात. राधाकिशही थोडे कन्फ्युज झालेले असतात की घरामध्ये चाललं तरी काय आहे. दुसरीकडे डॉक्टर इकडे मामांचं चेकअप करतात आणि चेकअप करल्यानंतर ते म्हणायला लागतात यांचं वय बघताना यांची एवढी फास्ट रिकव्हरी होत आहे हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे, कारण की यांच्या वयानुसार एवढ्या लवकर रिकव्हरी होणं खरंच पॉसिबल नाहीये हे, पण हे खूप हेल्दी आहेत आणि त्याच्याचमुळे यांची रिकव्हरी खूप चांगल्या प्रकारे होत आहे. तेव्हा संजय विचारतो माझ्या मुलाचं काय, तो ठीक तर आहे ना. तेव्हा ते म्हणतात तुमच्या मुलाला यांची किडनी एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागेल, पण मी एक गोष्ट सांगतोय तो आउट ऑफ डेंजर आहे आणि लवकरच काही ना काही आपल्याला अपडेट भेटेल. आता मी निघतो. डॉक्टर लगेच तिथून निघून जातात. संजयला थोडं टेन्शनच आलेलं असतो. तो मामांकडे बघायला लागतो आणि सगळ्याच गोष्टींसाठी थँक्यू बोलायला लागतो. तर दुसरीकडे इकडे मामांचा अजून सुद्धा काही पत्ता नसतो. एखाद दिवस गेलेला असतो आणि इकडे निलिमात्या सतत देवाला पाण्यामध्ये ठेवत असतात. तेव्हा भैरवी म्हणते तुम्ही किती दिवस झाले असेच आहात, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि आज तर बाबा येतीलच येतील, कारण की आज शेवटची मुदत आहे, मला असं वाटते ते नक्कीच येऊन जातील. तेव्हा निलिमात्या म्हणतात काय माहिती का, पण मनामध्ये वेगळीच भीती आली आहे की काहीतरी होणार आहे. तेव्हा भैरवी म्हणते नका ना काळजी करू, सगळं चांगलंच होईल आणि बाबा तर चांगलेच आहात ना. मी पहिले राजनला भेटून ती ऑफर नकारून येतो. तेव्हा तिथे अनिश येतो आणि म्हणायला लागतो काय झालं आहे, तुम्ही अजून तरी याच गोष्टीचा विचार करताय का की काय करायचं आणि काय नाही. जाऊन त्या राजनची ऑफर आहे ना तिला नकार देऊ नये. तेवढ्यात राजनचा पुन्हा फोन यायला लागतो. तेव्हा भैरवी कॉल उचलायला जाईल. तेव्हा अनिश म्हणायला लागतो उचल उचल आणि त्याला सांग तुझा नकार आहे. तेव्हा भैरवी म्हणते मी त्याच्याशी भेटून बोलणार आहे. हे बघता अनिश म्हणायला लागतो तुला जायची काय गरज आहे, मी आहे ना, मी जातो. तसंही तुने ऑफर आता एक्सेप्ट करायची नाहीच आहे ना, मग मी गेलो तरी काय फरक पडतो. तेव्हा भैरवी म्हणते नाही तू जाऊ नको, तू ऑलरेडी तिथे जाऊन तमाशा करून आला आहे, मग पुन्हा घरची इज्जत जाणं मला चांगलं वाटत नाही.
तेव्हा अनिश म्हणायला लागतो, अच्छा म्हणजे तुला त्या राजनला भेटायला जायचं आहे का? तेव्हा भैरवी म्हणते, काही बोलतोय का रे तू? तेव्हा तो म्हणतो, मी काही नाही बोलत, बाबांना हे दिसत नसेल पण मला दिसते ना, तू बिझनेसच्या नावाखाली त्या राजनला भेटायला जातेस, हे मला समजून येत नाही का? तेव्हा भैरवी म्हणते, खरंच अनिश, आता मी टेन्शनमध्ये नसती ना आणि बाबांची मला काळजी नसती ना, तर मी खरंच सांगते तुझा थोबाड फोडलं असतं. तुझ्या विचार करतोय ना, हे सगळे नीच विचार आहेत, ते करणं लवकरात लवकर थांबव. इथे हा पहिला पाठ संपतोय. खरंच आत्ता तरी भैरवीने याच्या अजून एक कानाखाली लावायला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.